लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्याच्या विरोधात शहर जिल्हा काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले। राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा आणि मांडलेल्या विचाराचा मोडतोड करून विपर्यास करून देशामध्ये चुकीचा संदेश फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचे काम भारतीय जनता पार्टी सातत्याने करते। भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांनी जाहीरपणे राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। देश विघातक शक्तींनी याआधी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत। आता भारतीय जनता पार्टीचा आमदार खुलेआम देशातील विरोधी पक्षनेते यांना जीवे मारण्याची धमकी देत आहे असे सांगत काँग्रेस पक्षाकडून गांधी भवन समोर आंदोलन करण्यात आले। आमचे नेते आदरणीय राहुल गांधी साहेब जे या देशामध्ये आज विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताय। लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याचा एक वेगळा डेकोरम असतो आणि या सरकारने सगळं पायदळी तुडवलं। काल राहुल गांधी साहेबांना एका जणांनी सांगितलं की आम्ही इंदिराजीचे जसे हाल केले तसे तुमचेही करू। अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या तरविंदर सिंग मारवा नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदाराचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि यानंतर जर अशाच पद्धतीने वाचाळवीराला जर त्यांनी रस्त्यावर सोडलं तर काँग्रेस त्याची हायगाई करणार नाही। आणि त्याचबरोबर इंदिराजीचं बलिदान या देशाने पाहिलेलं आहे। इंदिराजीचं काही घराचं भांडण नव्हतं कोणाचं घरातल्या घरात, त्यांच्या घरात जशी भांडणं आहे तशी आमच्या घरातल्या भांडणामुळे इंदिराजी गेल्या नाही। इंदिराजीने वेगळा खालसा निर्मिती होऊ नये म्हणून या देशाला अखंड ठेवण्यासाठी जी कारवाई केली होती त्याच्यात त्यांचा बळी गेला। त्यातले जे माथे फिरू होते त्यांचे अंगरक्षक हे उभे देशांनी पाहिलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता माजी आमदार असं बोलत असेल तर त्याचा आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून तीव्र शब्दात तर निषेध करतोच, परंतु तात्काळ त्याच्यावर कारवाई व्हावी, त्याला अटक करावी आणि त्याला जेलमध्ये टाकावं अशा पद्धतीची भूमिका आज संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन हे निदर्शनं केलेले। लवकरच आम्ही आपल्या शहराच्या CPला आणि SP ला वेगवेगळे निवेदनं देऊन त्यांच्यावर तात्काळ केस दाखल करावी, फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची भूमिका आमच्या या काँग्रेस कमिटीची राहणार आहे। धन्यवाद।